नांदेड़ के श्री गुरु गोबिंद सिंह जी स्टेडियम पर फारूक अहमद मित्र मंडल वंचित बहुजन अघाड़ी की जानिब से मरहूम फारूक पाशा साबिका एजुकेशन मिनिस्टर रियासत महाराष्ट्र की याद में क्रिकेट टूर्नामेंट का इफ्तिताह डॉक्टर माधुराव पाटिल फेनाल करके हाथों अमल में आया। इस मौके पर ज़िला कलेक्टर अभिजीत राउत, ज़िला पुलिस एसपी कृष्णा कोकाटे, एडिशनल एसपी अविनाश कुमार, फारूक अहमद, जावेद हाशमी, फैसल पाशा, प्रदीप नागापुरकर, अय्यूब खान व दीगर टूर्नामेंट में 16 टीमों ने हिस्सा लिया। रोज़ाना 2 मैच खेले जाएंगे। ये टूर्नामेंट 3 फरवरी से 11 फरवरी तक जारी रहेगा। 11 फरवरी को फाइनल मैच होगा। जीतने वाली टीम को ट्रॉफी और 55,555 नकद इनाम और इसी तरह हारने वाली टीम को ट्रॉफी और 33,333 रुपये नकद इनाम रहेगा। हे टूर्नामेंट घेण्यामागे जी भूमिका होती त्यात सर्वप्रथम 40 वर्षाहून अधिक काळ झाला की नांदेडमध्ये राष्ट्रीय टीमचे खेळाडू येऊन नांदेडमध्ये क्रिकेट खेळून गेलेले आहेत आणि तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की अवघ्या काही महिन्यामध्ये नांदेडच्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय मॅचेस होतील, परंतु 4 दशक झाले, 40 वर्ष लोटून गेले, पण अजूनही आपल्याला दिसते की स्टेडियमच कंप्लीट झालेला नाही आणि इथं आंतरराष्ट्रीय सोहळा पण साधा रणजी ट्रॉफीसुद्धा खेळल्या जात नाही आहे। म्हणून कुठंतरी सत्ताधाऱ्यांची उदासीनता आहे। स्टेडियमचा विकास व्हावा। स्टेडियमचा विकास हा जिल्ह्यातील आणि शहरातील तरुणांमध्ये, युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये खेळवृत्ती डेव्हलप करते, खेळाला प्रमोट करते, परंतु खेळासाठी शहरातले मैदानंसुद्धा गायब करण्यात आलेली आहेत। म्हणून हा मुद्दा कुठंतरी चव्हाट्यावर आणावा आणि खेळ भावना जागृत व्हावी। राजकारणामध्ये सुद्धा खेळ भावना, खेळवृत्ती, खेळाडूवृत्ती यायला पाहिजे, हा एक हेतू होता। दुसरा हेतू होता की नांदेडमध्ये जे मूळ नेतृत्व राहिलेले आहे, जे नांदेड जिल्ह्याला दिशा देणारे नेतृत्व राहिलेले आहेत, मग ते हरिहरराव सोनवणे असतील, व्ही डी देशपांडे असतील आणि सय्यद फारूक पाशा साहेब यांचे इतकं मोठं नेतृत्व नांदेडला लाभलेलं आहे की ते 3 वेळा हॅट्रिक करून नांदेडच्या जनतेनं, सर्व धर्मजातीच्या जनतेनं त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं होतं। एकदा ते MLC झालेले होते, ते उद्योगमंत्री होते, ते शिक्षण मंत्री होते, क्रीडाचं विभागसुद्धा त्यांच्याकडे होतं, ते विधानसभेचे सभापति सुधा रहे हैं। सीएम फर्नीचर नांदेड़ लाए हैं आपके लिए शादियों में दिए जाने वाले फर्नीचर खास होलसेल दामों में और डिस्काउंट के साथ मजबूत और खूबसूरत लेटेस्ट डिजाइन वाले बेडरूम सेट सागवान और वुड बेस मटेरियल में दस्तयाब है। इसी के साथ सोफा सेट, डाइनिंग टेबल, गोदरेज अलमारी, ऑफिस चेयर, ऑफिस टेबल वाजबी दामों में दस्तयाब है। एक बार ज़रूर तशरीफ़ लाएं। हमारा पता है सीएम फर्नीचर एंड होम अप्लायंसेस, फेमस फंक्शन हॉल के पास, इलाही मस्जिद के सामने, माल टेकड़ी, देगलूर नाका रोड, नांदेड़। मोबाइल नंबर 9923106277।